संध्या नाव साधं होतं, पण तिची गोष्ट अजिबात साधी नव्हती. गावाच्या कडेला एक जुनं वाड्यासारखं घर होतं. तिथे संध्या तिच्या आईसोबत राहायची. वडील लहानपणीच गेले होते. गावात सगळ्यांना ती शांत, अभ्यासू आणि थोडी वेगळी वाटायची. कारण संध्या कधीच जास्त बोलत नसे, पण तिच्या डोळ्यात कायम काहीतरी अपूर्ण स्वप्न दिसायचं. संध्याला सूर्यास्त खूप आवडायचा. रोज संध्याकाळी ती गावाबाहेरच्या टेकडीवर बसून सूर्यास्त पाहायची. तिथे एक मोठं वडाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली तिची डायरी. त्या डायरीत ती सगळं लिहायची, तिची स्वप्न, तिचं दुःख आणि एक गुपित. एका दिवशी गावात नवीन शिक्षक आले, आरव. शहरातून आलेला, शांत आणि समजूतदार. पहिल्याच दिवशी संध्याने त्यांना पाहिलं आणि काहीतरी बदललं. आरवचा स्वभाव वेगळाच होता. तो फक्त शिकवायचा नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं मन समजून घ्यायचा. संध्याचं शांतपण त्याच्या नजरेतून सुटलं नाही. एक दिवस तो टेकडीवर फिरायला गेला आणि त्याने संध्याला पाहिलं. तू रोज इथे येतेस? तो हसत विचारलं. संध्या थोडी दचकली. हो, मला इथली शांतता आवडते. त्या दिवसापासून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. संध्या हळूहळू मोकळी होऊ लागली. तिने आरवला सांगितलं की तिला लेखिका व्हायचं आहे, पण गावातले लोक म्हणायचे, मुलीचं जास्त शिक्षण कशाला? आरवने तिचा आत्मविश्वास वाढवला. लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही, तू स्वतःला कायम मानतेस ते महत्त्वाचं आहे. त्या एका वाक्याने संध्या बदलू लागली. ती स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली, कविता लिहू लागली आणि एक दिवस जिल्हा पातळीवर तिची कथा पहिल्या क्रमांकावर आली. गावात पहिल्यांदाच लोकांनी तिचं कौतुक केलं, पण आनंद फार काळ टिकला नाही. गावात अफवा पसरल्या. संध्या आणि आरव बद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. गाव लहान होतं आणि लोकांची मानसिकता त्याहून लहान. संध्याच्या आईवर दबाव टाकला गेला. मुलीला जास्त मोकळीक देऊ नका. संध्याच्या आयुष्यात पुन्हा अंधार आला. एक दिवस आरवने तिला सांगितलं, माझी बदली झाली आहे. त्या क्षणी संध्या डोळ्यातलं आकाश तुटलं. ती काही बोलली नाही, फक्त टेकडीवर जाऊन खूप रडली. तिच्या डायरीत तिने लिहिलं, कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यात येतात फक्त आपल्याला स्वतःची ओळख करून द्यायला. आरव निघून गेला. संध्या एकटी उरली, पण यावेळी ती तुटली नाही. तिने ठरवलं, मी माझं स्वप्न पूर्ण करणार. ती शहरात गेली, पुढचं शिक्षण घेतलं, लेखन सुरू ठेवलं. संघर्ष खूप होते, पैशाची अडचण, लोकांची टोमणे, पण संध्या थांबली नाही. वर्ष गेली. एक दिवस तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, संध्याकाळ. ते पुस्तक लोकांना खूप आवडलं, कारण त्या पुस्तकात प्रत्येक पानावर खरं आयुष्य होतं, खरं प्रेम होतं आणि आत्मविश्वास होता. पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम मोठ्या शहरात ठेवला होता. हॉल भरलेला होता, टाळ्यांचा कडकडाट होत होता. स्टेजवर संध्या उभी होती, आत्मविश्वासाने भरलेली, आणि अचानक तिची नजर प्रेक्षकांमध्ये एका ओळखीच्या चेहऱ्यावर थांबली. आरव. तो शांतपणे हसत होता. कार्यक्रमानंतर तो तिच्याजवळ आला. मला माहीत होतं तू एक दिवस मोठी लेखिका होशील. संध्या हसली. तुमच्यामुळे. आरव म्हणाला, नाही, तुझ्या धैर्यामुळे. त्या क्षणी संध्याला जाणवलं, प्रेम म्हणजे नेहमी सोबत राहणं नाही. प्रेम म्हणजे एखाद्याला त्याच्या स्वप्नापर्यंत पोहोचताना पाहणं. काही वेळानंतर आरव निघून गेला. यावेळी निरोपात वेदना नव्हती, समाधान होतं. संध्या परत टेकडीवर आली. हो, तीच टेकडी. वर्षानंतर सूर्यास्त तसाच सुंदर होता. ती बसली आणि डायरी काढली. यावेळी तिने लिहिलं, मी हरले नव्हते, मी तयार होत होते. कॅमेरा हळूहळू सूर्यास्ताकडे झूम होता. आकाश केशरी होतं आणि संध्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. आवाज येतो, प्रत्येक संध्यानंतर नवीन पाहत असते. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.